सर्वजण काय समजून घेणार आहे, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. आपल्याला काय करायचं, अक्षवृत्त, त्यामुळे आपल्याला थोडी शांतता बाळगणं गरजेचं आहे. ऐकायचं फक्त, काहीच करायचं नाही. प्रयत्न करू आपण, लक्ष द्यायचे. कान ही सर्वांनी उघडी ठेवायची. काय ठेवायची? उघडी ठेवायची. म्हणजे तुम्ही झाकलेली लक्ष द्या. आकृती तुम्ही काढलेली आहे. आपण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी काढला मी एक, काय काढला, हा पृथ्वीचा गोल काढलाय, बरोबर आहे ना? पृथ्वीचा गोल पाहिलेला आहे तुम्ही सर्वांनी. हा आपला पृथ्वीचा गोल आहे, ठीक आहे ना? हा पृथ्वीचा गोल आहे. पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? आता आपल्या वर्गाच्या पद्धतीनुसार या ठिकाणी पूर्व, हा माझा हात इकडे आहे ना, माझा हात इकडे, म्हणून पूर्व, ही पश्चिम, वरची उत्तर, याची दक्षिण. ओके, याच्यानुसार, ठीक आहे ना? मग या ठिकाणी पूर्व पश्चिम, पश्चिमेकडून कुठे फिरते पृथ्वी? इकडून अशी फिरायला पाहिजे, अशी फिरायला पाहिजे ना. पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी ती फिरते, अशी फिरत असते, बरोबर आहे ना? तर त्याच पृथ्वीचं एक प्रतिरूप जे आहे आपण ते या ठिकाणी आपण काढलंय, ते आपण समजून घेऊया. आणि या पृथ्वीवरती आपण वारंवार सांगतो, आपण पृथ्वीवरती भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलेले, काही काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत. काही उभ्या रेषा काढल्या, काही आडव्या रेषा काढल्या. नाहीतर तुम्हाला आणि मला आपली पृथ्वी जी आहे, आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तिची फिरण्याची गती एवढी विशाल आहे, आपला वर्गातला विशाल नाही. तिला कोणी काउंट करू शकत नाही. त्यामुळे आपण पडत नाही, हे एक लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण खाली पडत नाही, लक्षात ठेवा. तर या पृथ्वीवरती ज्या काढलेल्या ज्या काही काल्पनिक रेषा आहेत, उभ्या रेषा आहेत, काही आडव्या रेषा आहेत, त्या काल्पनिक आहेत. त्या शास्त्रज्ञांनी काढलेल्या काल्पनिक रेषा आहेत. त्या रेषेच्या माध्यमातून भूतलावरील, धर्तीवरील कोणती व्यक्ती, कोणता माणूस, कोणतं ठिकाण, हे कुठं आहे, तंतोतंत त्याचं मोजमाप काढण्यासाठी, जसं की आपण शेती मोजतो स्क्वेअर फूट मध्ये, लांबी रुंदीमध्ये, त्याच प्रकारे एखादा देश, एखादा व्यक्ती, एखादं ठिकाण, एखादं स्थळ, एखादं शहर, एखादं गाव हे कोणत्या ठिकाणी आहे नकाशामध्ये हे दाखवण्यासाठी या ठिकाणी वृत्तजाळी, अक्षवृत्त, रेखावृत्त आणि विषुववृत्त याचा फायदा हा होत असतो, लक्षात ठेवा. हे आपल्याला समजून घ्यायचं, वारंवार समजून घ्यायचं. या ठिकाणी दोन नकाशे काढले. अगोदर हा नकाशा समजला म्हणजे त्याच्यानंतर हा नकाशाचा अभ्यास आहे. हाही नकाशा तो आपल्या, हा दोन्ही नकाशा आपल्याशी संदर्भात आहे, परंतु हा एकदा अगोदर समजणं गरजेचं आहे. तर ही काढलेले मी नकाशा काढलाय. या नकाशामध्ये छानस या ठिकाणी फार रेषा काहीतरी दिसायला लागल्या, त्या रेषा समजून घ्यायच्या. या ठिकाणी मधोमध एक रेष काढलेली आहे, ठीक आहे. इथे मधोमध रेष काढलेली. या रेषेला काय नाव आहे? विषुववृत्त. आणि विषुववृत्त जे आहे ते 0 अंशावरती असतं विषुववृत्त, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी पृथ्वीची याची लांबी काहीतरी दिली होती. किती लांबी दिली होती? 12,756. बघा, 12,756. ही अशी जी काही रुंदी आहे, ही अशी रुंदी, हा ही रुंदी. त्याच्यानंतर उंची, ही रुंदी आहे, हा रुंदी, ठीक आहे, ही रुंदी आहे. त्याच्यानंतर मला उंची सांगितली होती 12,714 उंची किंवा लांबी, ठीक आहे, असे आहे. मग तुम्हाला या ठिकाणी रुंदी जास्त दिसते. आपण म्हणतो पृथ्वी ही एकदम गोल नाहीये, माझ्यासारखी ढेबरी तुळशी, माझ्यासारखी ढेबरी ती माझ्यामध्ये फुगीर येते 56 आहे. इथं किती आहे? 14. का आहे फुगीरतेचं कारण हे
ही अशी इकडे जास्तीची पांगलेली आहे, यातनं काढा ना, हे किती 2, यातनं काढा ना, म्हणजे 42 किलोमीटर जास्तीची आहे. त्याच्यामुळे ती फुगेली मदत, फुगेली ती, म्हणून ती निमुळत्या आकारची. पृथ्वी ही निमुळत्या आकारची आहे, एकूण पूर्णचे पूर्ण गोल नाही. कळालंय का ते आता? हे 56 आहे या ठिकाणी रुंदी, आणि उंची तिची कमी आहे, त्याच्यामुळे ती अशी मधामध्ये फुगेली ती. एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पृथ्वी ही फुगीर आकृती म्हणजे अशी मधामध्ये निमुळते आहे, एक लक्षात ठेवा. त्याच्या मागचं एक कारण आहे. कळलं? कारण या ठिकाणी उंचीपेक्षा रुंदी कशी आहे? जास्त आहे. किती किलोमीटर नाही, जवळपास ती 42 किलोमीटर, जवळपास 42 किलोमीटर. इथून जर धरलं तर औरंगाबाद पर्यंत एवढी लंबी इथं फुगीर येते मधामध्ये, पोटामध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ती मधामध्ये फुगीर वाटते, लक्षात ठेवा. चला इथपर्यंत. मग मधोमध जी काही रेष आहे, या रेषेला आपण म्हणतो विषुववृत्त, आहे 0 अंशावरती आहे. मग ह्या विषुववृत्तापासून हे मधोमध आहे, हे मुख्य रेखा, मुख्य विषुववृत्त आहे. त्यालाच आपण अक्षवृत्त असं म्हणू, मुख्य म्हणू, मुख्य आहे विषुववृत्त. मग याच्यापासून सलग लागून, सलग लागून, सलग लागून, सलग लागून, सलग लागून या ठिकाणी बघा, इथून सुनी 1 2 3 4 5 6 1 अंश, हे 70 डिग्री सेल्सिअस पासून असं 1 पासून इथं, मग 10, नंतर मग या ठिकाणी पुन्हा 10 11 वाढ करतो, पुन्हा 20, असे 10 20 30 40 50 60 70 80 आणि सर्व शेवटी 90. समान अंतरावरती अशा काही काल्पनिक ज्या रेषा काढलेल्या आहेत, आणि ह्या सर्व ज्या काही काल्पनिक रेषा आहेत, ह्या गोल वर्तुळाकार आहे, पूर्णचे पूर्ण गोल वर्तुळाकार आहे, लक्षात ठेवायचे. पूर्ण पूर्ण ही रेष का अशी पूर्ण अशी गोल आहे, लक्षात ठेवा. ही तुझी वरची जरी असली तरी पूर्ण अशी गोल आहे, त्याच्यानंतरची लागून अशी पूर्ण गोल राहील. म्हणजे पृथ्वीवरती काढलेल्या काल्पनिक गोल वर्तुळाकार रेषेला काय म्हणायचंय? अक्षवृत्त असं म्हणायचंय. पृथ्वीवरती काल्पनिक काढलेल्या गोल वर्तुळाकार रेषेला अक्षवृत्त असे म्हणतात. आणि सर्वात मोठं समजा हे सुद्धा एक अक्षवृत्त आहे, त्याला विषुववृत्त आपण असं म्हणतो असतो. हे एक सेपरेट आहे, आणि हे जे विषुववृत्त याचं काय स्थान आहे? 0 अंश. आणि मग या अक्षवृत्तापासून या ठिकाणी पुन्हा 1 अंश, 1 अंशापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 17 80 70 80 90 पर्यंत हे काढलेले आहेत. अशी एकूण जे आहे, एकूण ज्या अक्षवृत्त जे आहेत 1 पासून तर 90 पर्यंत, 1 पासून ते 90 पर्यंत, एकूण सुद्धा 1 पासून ते 90 पर्यंत, एकूण सुद्धा 1 पासून ते 90 पर्यंत, एकूण सुद्धा 1 पासून ते 90 पर्यंत, हे असे जे काही आहे ते अक्षवृत्त हे काढलेले. मी फक्त एकच साईड मांडली, ते अशी एकूण दिसते, एकूण दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी ही पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या मधोमध एक मी काय काढली? एक रेष काढलेली आहे, म्हणजे त्या रेषेला नाव दिले विषुववृत्त असं नाव दिलं. मग या विषुववृत्तामुळे आपले 2 भाग झाले दिसतात का? एक खालचा भाग आणि एक वरचा भाग दिसतोय. मग खालचा भाग आहे. आता तुम्हाला एक नेमकं माहिती, आपण ज्यावेळेस नकाशाचा अभ्यास करत असतो, नकाशाचा अभ्यास करत असताना उजवी साईड म्हणजे पूर्व, डावी साईड म्हणजे पश्चिम, वरची साईड म्हणजे उत्तर, आणि खालची साईड म्हणजे दक्षिण. ओके. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ठीक आहे. मग या ठिकाणी खालची दक्षिण आहे, वरची उत्तर आहे. या ठिकाणी मधोमध विषुववृत्ताची आपण एक रेष मांडली, त्यामुळे 2 भाग तयार झाले, अशी अर्धे कप. समजा आपण काय घेतलं, समजा एखादा बॉल घेतला, बॉलला काय केलं? धरून बरोबर मधोमध कापला, असे 2 भाग तयार झाले. समजा बरोबर लिंबू घ्या, एखादा गोल, एकदम गोल जो काही पदार्थ आहे, किंवा त्याला आपण सफरचंद किंवा आपण हे घेतलं, जाम घेतलं, जामाला बरोबर मधोमध कापलं, ती पण निमुळत्या आकाराचं आहे, तसं ते उंच निमुळत तसं घेतलं, त्याला बरोबर कापलं, म्हणजे तो निमुळता आकार होईल. तसे 2 भाग तयार झाले या ठिकाणी, एक खालचा भाग तयार झाला आणि एक वरचा भाग तयार झाला. मग आता वरचा भाग हा उत्तर दिशेत, म्हणून याला उत्तर ध्रुव म्हणायचं, किंवा उत्तर गोलार्ध, उत्तर ध्रुव आहे तर ध्रुव, म्हणजे वरच्या भागाला उत्तर गोलार्ध, खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध असं म्हटलं.
मग या ठिकाणी आपल्याला अक्षवृत्ताची काय कन्सेप्ट काय आहे की पृथ्वीवरील काढलेल्या गोल वर्तुळाकार रेषेला काय म्हणायचंय अक्षवृत्त. आणि अशी एकूण अक्षवृत्त 1 अंशाच्या अंतरानं 1 अंशाच्या अंतरानं किती 1 2 3 4 5 असं 1 अंशाच्या अंतरानं या अशी एकूण किती आहेत ते 181. आता हे 181 कसे आहे आता हे समजा इथून काढले आपण 1 2 3 4 5 तर 90 झाले 1 ते 90 बरोबर आहे. इथून काढले पुन्हा 1 2 3 4 5 तर इथून 90 झाले बरोबर आहे. हे इथून समजा इथून 1 ते हे 90 या इथून पुन्हा 1 ते 90 आणि हा जो मधली जी एक आहे 90 आणि 90 किती झाले 180 आणि हा एक मधला 180. हा कॉमन आहे दोघांना इथूनच सुरुवात होते लक्षात. म्हणून ते झाले 180. ओके. त्याच्यानंतर हे 0 अंशावरती काय आहे विषुववृत्त. 1 ते 90 चे उत्तर गोलार्ध म्हणजे 1 ते 90 पर्यंत हे उत्तर गोलार्ध किती आहे ते 90. तसेच 1 अंश ते 90 अंश दक्षिण गोलार्ध किती आहे 90. खालच्या ह्याच्यात 90 आणि वरच्या ह्याच्यात 90 अशी एकूण किती आहे ते 181. हा विषुववृत्ताचा एक दर बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर हे झालं हे अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय म्हणजे पृथ्वीवरती काढलेल्या वर्तुळाकार काल्पनिक वर्तुळाकार रेषेंना काय म्हणायचंय अक्षवृत्त असं म्हणतात. एकूण अक्षवृत्त आहे 181. ते तशी 190 भरतात परंतु त्यात मधला विषुववृत्त धरून ते झाले 181. हे विषुववृत्तापर्यंत कळलंय. आता आपण जाऊयात रेखावृत्ताकडे. रेखावृत्त तसंच 0 अंश इथं काय झालं की इथं हे दिसतं इथं परत इथं 0 अंश आहे या ठिकाणी इथे 0 अंश इथे 0 अंश इथे 0 अंश पडतो. मग या ठिकाणावर म्हणजे 0 अंशापासून म्हणजे उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत अर्धवर्तुळाकार 0 उत्तर ध्रुवाच्या 0 अंशापासून हे वरचं उत्तर ध्रुव आहे ना उत्तर ध्रुवाच्या 0 अंशापासून अर्धवर्तुळाकार अर्ध हे एवढं अर्धवर्तुळाकार काढलेल्या काल्पनिक रेषेला उभ्या काल्पनिक रेषेला काय म्हणायचंय 0 म्हणजे दक्षिणेपासून घ्या किंवा उत्तरेपासून घ्या. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत अर्धवर्तुळाकार उत्तर ध्रुव 0 अंशाच्या उत्तर ध्रुवापासून ते 0 अंशाच्या दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला काय म्हणायचंय रेखावृत्त असं म्हणायचं. रेखावृत्त असं म्हणायचं. 0 अंशापासून म्हणजे उत्तर ध्रुवाच्या 0 अंशापासून ते उत्तर ध्रुवाच्या दक्षिण ध्रुवाच्या 0 अंशापर्यंत अर्धवर्तुळाकार हे अर्धीच आहे फक्त इथून एवढी अर्धी इथून एवढी अर्धी इथून एवढी अर्धी. जसं की विषुववृत्त अशी कशी होती काल्पनिक वर्तुळाकार म्हणजे काल्पनिक वर्तुळाकार म्हटलं पूर्ण वर्तुळ गोल परंतु ही अर्धा वर्तुळाकारच आहे. रेखावृत्त जे आहे ते अर्धवर्तुळ आहे अर्ध अशी इथून इथपर्यंत रेखावृत्त या रेषेला मग काय म्हणतो आपण रेखावृत्त असं म्हणतोय. बघून घ्या मग रेखावृत्त काय आणलंय 1 अंशाच्या अंतराने 360 आहेत. किती आहेत 360 आहेत. कोणी पृथ्वीच्या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी 0 अंश उत्तर ध्रुव तर 0 अंश दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेना काय म्हणायचंय रेखावृत्त म्हणत असतात. आणि ही जी काही रेखावृत्त आहे ती एकूण किती आहे 360 म्हणजे अशी या ठिकाणी असे पूर्ण 360 आहेत. पूर्ण पुढच्या साईडनं 180 आणि मागच्या साईडनं सुद्धा 180.
असे एकूण 180 आणि 180 किती होतात 360 होतात. 0 अंशाचे मूळ रेखावृत्त म्हणजे या ठिकाणी जो काही काढलेलं इकडे जो मध्य जे असं तिरकं गोल असेल या ठिकाणचं मध्य जे इथं 0 अंशाचे रेखावृत्त असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी 0 अंशाचे एक मूळ रेखावृत्त मग समजा या ठिकाणी 0 अंशाचे एक मूळ रेखावृत्त समजा असं काढलेलं आहे समजा ते हा या ठिकाणी जे उभं जे काही आहे जी काही रेखावृत्त समजा मध्ये जी काही रेषा आहे 0 अंशाची इथं काढताना आपण 0 अंशाची इथून जी काढलेली मूळ काही रेखावृत्त आहे इथून सुरुवात करतोय आपण ते. मग इथून सुरुवात करत असताना इथून सुरुवात होतं इथून मग पुढे गेलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे एकूण आहे एका साइडनं 90 एका साइडनं 90 90 180 तसंच 0 अंशापासून मागच्या साइडला या 0 अंशापासून 1 2 3 4 5 6 7 9 10 झालं तिकून 90 पुन्हा मागच्या साइडला इकून 90 व 180 असे होतात ते पूर्ण 360. मग 100 अंश हे रेखावृत्त म्हणजे समोरच्या साइडने 180 आणि मागच्या साइडने 180 लक्षात ठेवा. 1 ते 189 पूर्व गोलार्ध जातात. पूर्व गोलार्ध म्हणजे तुम्हाला सांगितलं या पूर्व गोलार्ध म्हणजे आता समजा हा आता या ठिकाणी ही जी रेषा मारलेली ही रेषा मारल्यामुळे काय झालं ते 0 अंशापासून या ठिकाणी जी रेखावृत्त मारलेली होती तिथून पुन्हा 2 भाग तयार झाले इकडचा भाग आणि एक इकडचा भाग तयार झाला. म्हणजे हा भाग इकडे पूर्व असल्या कारण पूर्व गोलार्ध आणि डावी साईड इकडे पश्चिम गोलार्ध. तसंच या ठिकाणी ही जी मध्ये विषुववृत्त रेषा मारली त्याच्यामुळे काय होतं खालचं दक्षिण गोलार्ध वरचं उत्तर गोलार्ध असे 4 भाग जे आहेत या ठिकाणी विषुववृत्त आणि या ठिकाणी मारलेली रेखा वृत्ताची 0 अंशाची जी एक रेषा आहे त्यामुळे काय होतं जवळपास 4 भाग पृथ्वीचे तयार होतात. पूर्व गोलार्ध पश्चिम गोलार्ध उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. मग या ठिकाणी या ज्या रेखावृत्ताच्या 0 अंशापासून 1 2 3 4 इथून सुरुवात होते 1 पूर्व गोलार्धात पुन्हा 0 1 2 3 4 मग इथून सुरुवात होतो 1 म्हणजे या ठिकाणी इथलचा 1 इथलचा 1 इथलचे मिळून होतात 2 गोलार्ध इथलचे 2. या ठिकाणी काय सांगितलं या ठिकाणी 1 अंश म्हणजे 1 अंश ते 189 पर्यंत पूर्व गोलार्धात या पूर्व गोलार्धामध्ये इथून समजा 0 1 पश्चिम गोलार्धात 0 झालं नंतर 1 लक्षात आलं 0 झालं की 1 म्हणजे हा इथंच 1 इथंच किती झाले 2. मग असे मिळून जे तयार होतात ते पूर्ण होतात 90 90 180 म्हणजे 180 याच्यामध्ये 1 टाकला याच्यामध्ये 1 टाकला म्हणजे हे जर धरले 180 360 जे आहे तर ते आपले रेखावृत्त तयार होत असतात. एक आपलं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आता थोडस पुढे जाऊ. मग पुढे जात असताना आपल्या या ठिकाणी GIS आणि GPS हे समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी लिहिलं वृत्त जाळी. काय लिहिलंय वृत्त जाळी. आता वृत्त का झालेली तुम्हाला आपण इथं बघितलं की 0 अंशापासून पुन्हा 1 2 3 4 5 6 असे पूर्ण रेखावृत्त पण असतात. असे पूर्ण रेखावृत्त पण असतात आणि पुन्हा डबल या ठिकाणी अक्षवृत्त पण असे असतात. ठीक आहे. अशी सेम टू सेम अक्षवृत्त पण असतात. आता या ठिकाणी तुम्हाला बघितलं जाळी टाईपचा भाग दिसायला लागला की नाही जाळी टाईपचा भाग म्हणजे प्रत्येक चौकोनामध्ये रेखावृत्त आणि अक्षवृत्ताच्या जाळ्या तयार होत असतात. ही कुणेही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं तयार होते. असं इथून पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तयार होते. म्हणजे बरोबर उत्तर ध्रुवावरती रेखांश आणि अक्षांश हे कुठं छेदले गेलेलं आहे. कुठं छेदते ते छेदले गेलेलं जे असेल ते छेदल्या गेलेल्या ठिकाणावर जर डॉट टाकला किंवा एखादा देश असेल किंवा एखादा भाग असेल एखादे जे काही शहर किंवा गाव असेल ते त्याच्यात बसतंय का त्यात जर ते बसत असेल तर मग आपण उत्तर गोलार्धात किती आहे दक्षिण गोलार्धात किती आहे किंवा उत्तर गोलार्धात रेखांशावरती दक्षिण गोलार्धात रेखांशावरती पूर्व गोलार्धात रेखांशावरती पश्चिम गोलार्धात रेखांश किती अंशांश आणि किती रेखांश वरचे आहे अंशांश आणि रेखांश. हा जी कल्पना आहे ती रेख पासून रेखांश आहे
आणि या ठिकाणी अक्ष असून अक्ष असून ही जी अक्षवृत्त 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 जे काढलेले आपण 180 हे अक्षवृत्त आणि जे काही रेखांश जे काढले 360 ते रेखांश अक्षांश आणि रेखांश त्याच्यावरती कल्पना आलेली आहे. मग एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी लक्ष आहे ना हाय बरोबर एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी कुठे आहे हे दाखवण्यासाठी आपण सहज मोबाईल काढतो आणि त्या मोबाईल मध्ये आपण काय करतो जीपीएस टाकत असतो. जीपीएस काढतो आपल्या एखाद्या गावाला जायचं असेल काय असेल जीपीएस वरती त्या गावाचं नाव टाकलं की ते बरोबर आपल्याला कशा करता स्टार्ट म्हणलं की बरोबर त्या दिशेने घेऊन चालल्या जातो. मग या ठिकाणी आपल्याला जीपीएस म्हणजे काय हे माहिती जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे ती कुठं आहे. जीपीएस म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ते कुठं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय लेवलवरती जीआयएस ही सिस्टीम वापरल्या जात असते त्यामुळे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जीआयएस हे वापरले जातं. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम याचा वापर हा आंतरराष्ट्रीय लेवलला किंवा देश लेवलला हा वापरला जात असतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे जाऊ. पुढे जात असताना पुन्हा याच्यात पुन्हा एक भाग समजून घ्यायचंय की या ठिकाणी अक्षवृत्त आणि रेखावृत्त अक्षवृत्त आणि रेखावृत्त ही आडवी रेष जी आहे ती अक्षवृत्ताच्या ह्या सगळ्या आडव्या रेषा अक्षवृत्ताच्या ह्या आणि रेखावृत्ताच्या काय आहे उभ्या रेषा आहे. म्हणजे या अक्षवृत्त आणि रेखावृत्त याची जी काही विषुववृत्तात मधील एवढी जी काही लांबी आहे ही 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 लांबी आहे 111 किलोमीटर. किती आहे 111 किलोमीटर. ती फक्त या ठिकाणी भेटते ती कशावरती भेटते विषुववृत्तावरती भेटते. रेखावृत्तामधील आणि अक्षवृत्तामधील जी लांबी आहे ती फक्त विषुववृत्तावरती भेटते 111 किलोमीटर. परंतु आता तुम्ही ह्या नकाशाचं निरीक्षण तुम्ही आता करायला लागलेले. आता मला सांगा इथंचं अंतर सारखं असेल का इथंचं सारखं असेल का इथं सारखं असेल का इथं सारखं असेल का इथं सारखं असेल हे सारखं असेल का हे सारखं असेल का सारखं असेल खाली म्हणजे या ठिकाणी विषुववृत्तापासून जसं उत्तर वळलं जसं जसं कमी वरती जाऊ तसं तसं ते अंतर कमी होऊन जात आहे. तसंच विषुववृत्तापासून जसं खाली खाली जाऊ तसं तसं ते अंतर काय होऊन जातं कमी कमी होऊन जातं. एक लक्षात ठेवा. तसं तसं ते अंतर काय होत जाते कमी कमी होत जाते एक लक्षात ठेवा. परंतु विषुववृत्तावरती त्याचं अंतर किती आहे 111 किलोमीटर आहे. प्रत्येकाचं 111 111 111 111 111 111 111 या पूर्ण बाजूला 111 किलोमीटर असेल. परंतु त्या विषुववृत्तापासून जसं उत्तर गोलार्धात जाऊ तसंच दक्षिण गोलार्धात जाऊ तसं अंतर कमी कमी होत राहील. ते अंतर कमी होताना तुम्हाला दिसेल एक लक्षात ठेवा. चला आता या ठिकाणी थोडस आपण वेगळ्या नकाशाकडे आपण हे कळलंय का विषुववृत्त अक्षवृत्त रेखावृत्त आणि मग याला जे काही जाळी म्हणलेली आहे ती आहे वृत्त आणि विषुववृत्त. मग विषुववृत्तावरती असलेले जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताचं अंतर किती आहे आणि त्याच्यानंतर उत्तर गोलार्धात जाताना दक्षिण गोलार्धात जाताना सारखं असणार आहे ते खाली खाली तसं होत जाईल. आणि सर्व शेवटी जर दक्षिण गोलार्धाच्या 0 अंशावर आलं तर ते 0 अंश माप होते. उत्तराच्या 0 अंशावर आलं की सुद्धा 0 अंश माप होते एक लक्षात ठेवा. ओके चला त्याच्यानंतर आता इकडे आता आपलं थोडस या नकाशाकडे बघू आपण. हाच नकाशा आहे सेम. समजा आपण इथं तो नकाशा असाच काढलेला आहे. कसा काढलेला आहे असाच काढलेला आहे. आपण या नकाशामध्ये पाहिलं होतं विषुववृत्त उभ्या रेखा रेखावृत्त आणि आडव्या अक्षवृत्त हे पाहिलेलं होतं. तर या ठिकाणी या नकाशामध्ये तुम्हाला काय दिसतंय या ठिकाणी अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी कर्कवृत्त दिसतंय. त्या कर्कवृत्ताच्या ठिकाणी या ठिकाणी 23.30 उत्तर म्हणजे उत्तर उत्तर का म्हटलेले कारण की तुरवारचा भाग कशात गेलाय उत्तर
आता मी तो द म्हणले म्हणजे तुम्ही एवढा भाग खाली काय म्हणायचा आहे. नकाशा आपला कळणं गरजेचं आहे. आपली अडचण काय होते, उ काय लिहिलं द काय लिहिलं हे आपला कळत नाही, त्यामुळे मग आपली अडचण येते पुढे जाऊन. त्यामुळे कळवून घ्यायचं बरं. तर या ठिकाणी आता मी समजा एक कल्पना करा, मी या ठिकाणी काय केलंय, एक समजा इथे एक सूर्य काढलेला आहे. कल्पना करा काय काढलेला आहे, सूर्य थोडासा मोठा काढलाय मी, थोडासा लहान सूर्य काढायला पाहिजे. ठीक आहे, थोडासा लहान सूर्य काढ. सूर्याकडे लक्ष ठेवा. आता या ठिकाणी आपण सूर्याकडे गेल्यानंतर, सूर्याकडे पाहिल्यानंतर आता या ठिकाणी समजा सूर्याची किरण समजा या भागात सरळ पडून राहिली का, या भागात सरळ पडून राहिली का, प्रकाशाची किरण सरळ पडायला लागलेली. बघा इथून सूर्याची किरण बरोबर सरळ सरळ पडू लागली. बघा इथे या एवढ्या भागावरती प्रकाशाची किरण सरळ सरळ पडायला लागलेली. प्रकाशाची किरण ह्या भागामध्ये सरळ सरळ पडायला लागली. मग या ठिकाणी 23.30 उत्तर कर्कवृत्त आणि 23.30 दक्षिण मकर वृत्त या भागावरती सूर्याच्या प्रकाशाची जी काही किरण आहे ती लंबरूप सरळ पडते. विषुववृत्तावरती एकदम कडक आहे, विषुववृत्तावरती एकदम सरळ 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 प्रकाशाची किरण आहे. जसं की आपल्याकडे दुपारी 12 वाजता सूर्य ज्यावेळी डोक्यावरती येतो त्यावेळेस जास्त गरमत आहे ना, खूप गरमत आहे, खूप गरमत आहे. मग लक्षात ठेवा, अजून विषुववृत्तावरती जेव्हा सूर्याची किरण एकदम सरळ पडत असतील तर त्या भागामध्ये किती गरमी असेल. जे निग्रो लोकांचा जो आफ्रिका वगैरे काही जो देश आहे ना, तो आफ्रिका वगैरे हे जे काही देश आहे, मधोमध असलेले जे काही देश आहे मधोमध नकाशामधील, या ज्या देशावरती जे आहे सूर्याचे प्रकाश, आफ्रिका असेल, या ठिकाणी सहारा आहे, तसंच या ठिकाणी काही भाग आहे दक्षिण अमेरिकेमधील काही उत्तर भाग आहे. ठीक आहे, तसंच या ठिकाणी उत्तर प्रशांत महासागरावरती सुद्धा सूर्यप्रकाश, तसंच भारतातला खालचा काही भाग जो आहे त्या ठिकाणी थोडीशी तिरकस किरण या ठिकाणी जाताना दिसतात. लक्षात ठेवा. तर म्हणजे जे जे देश ह्या पट्ट्यात मधल्या पट्ट्यात जे जे देश येतात त्या सर्व देशावरती प्रकाशाची किरण सरळ पडत असल्या कारण त्या ठिकाणी उष्णता सर्वात जास्त उष्णता आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वरचा जो काही 23.30 उत्तर मकर वृत्त जे आहे आणि त्या ठिकाणी 23.30 दक्षिण या ठिकाणी हे कर्कवृत्त आणि मकर वृत्त या ठिकाणावरती सूर्यप्रकाशाची किरण थोडीशी लंब रूपाने पडतात. त्यामुळे त्या ठिकाणी उष्णताही जास्त असते. आणि महत्वाचं काय होऊन जातं, सर्व गोष्टी ह्या उष्णतेवर अवलंबून आहे. सर्व गोष्टी या उष्णतेवर अवलंबून आहे. उष्णतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची जीवाची निर्मिती होते, वेगवेगळ्या जीवाचा मृत्यू होतो. आता आपण पेरण्या केलेल्या आहेत, पेरण्या केल्यानंतर सरसगट जर पाऊस पडत राहिला, तुम्ही काय म्हणता असता, तोंडानं तुमच्या तोंडातून काय शब्द निघत असतो, आता काय झालं पाहिजे, उघडलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, उघडलं पाहिजे असं आपण म्हणत असतो. म्हणजे सूर्यप्रकाशानुसार काय होऊन जातो, सजीवाची निर्मितीही होते आणि सजीवाचा मृत्यूही होतो. आणि त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये सूर्यप्रकाशानुसार त्या ठिकाणी वनस्पती निर्मिती, सजीवाची निर्मिती ही होत असते. एक लक्षात ठेवा. लक्षात आलंय का, जा पाठवून द्या. तर मग सजीवाची निर्मिती ही होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर तसंच या ठिकाणी आता याच्या पुढे या ठिकाणावर आपण थोडस असं बघूया, म्हणजे 66.3 दक्षिण अंटार्क्टिक वृत्त, हे अंटार्क्टिक वृत्त आहे खालचं. तसंच वरती, आता इथं वरती जाऊया, तिथून बघा सूर्याची किरण या ठिकाणी असं बघितलं तुम्ही, असं बघितलं, हे सुद्धा 66.30 उत्तर आर्टिक वृत्त. याच्यावरती कम्प्लिटली सूर्याची किरण एकदम तिरकस लांब गेलेली,
संध्याकाळच्या वेळेला मला सांगा आपल्याकडं उन्हाळा का असत नाही? गरमतंय का? किती उन्हाळा असू दे एकदम लगेच संध्याकाळच्या वेळेला एकदम सूर्य मावळताना गरमतंय का आपल्याकडे? का गरमत नाही? का गरमत नाही? उन्हाळा आहे, एकदम कडक उन्हाळा आहे, परंतु संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळलेला आहे किंवा एकदम लांब तिकडे गेलेला आहे, अंतर दूर झालं. प्रकाशाची जी प्रखरता आहे ती सेम आहे. आता समजा मी काय केलंय, मी काय केलंय, मी इथं लाईट लावलाय, मी इथं लाईट लावलाय. आता समजा मी इथं लाईट लावलं, मी वाचायला लागलो, मला स्पष्ट दिसेल. आता मी लाईट इथं लावलेला आहे आणि तुला म्हटलं वाचता येणार आहे काय? दिसणार इथपर्यंत? कारण काय झालं, तुमचं आणि प्रकाशाचं जे काही अंतर फार दूर झालेलं आहे. प्रकारता आपण समजा चुलीच्या जवळ एकदम जवळ बसलो, मस्त पैकी शेकू, लांब इथून बसलोय असं, शेक भेटणार आहे का? शेक भेटणार नाही. आपला दूर गेलो ना आपण. तसंच प्रकाशाची किरण काय झाली, प्रखरता तीच असते सूर्यप्रकाशाच्या उष्णतेवरून, परंतु किरण फार तिरकस आणि लंबी जातात, लांब पर्यंत तो प्रकाश जावा लागतो. म्हणून या भागावरती प्रकाशाची किरण तिरकस पडल्या कारणाने या ठिकाणी इथं जे काही वातावरण आपण म्हणतो, बाकीची जे काही इतर जे काही देश आहे, हे बाकीचे इतर देश आहे, या ठिकाणी कंटिन्यू पाऊस पडत असतो. या ठिकाणच्या लोकांना त्वचा रोग आहेत, अनेक प्रकारचे आजार आहेत, तिकडे कंटिन्यू थंडी आहे, बर्फ पडत असतो. त्या ठिकाणी 6-6 महिने सूर्य उगवत नाही, 6-6 महिने दिवसच राहतो, तर 6-6 महिने रात्रच राहते. जवळपास या अशा भागांमध्ये पृथ्वीच्या या आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्तावरती 24 तासाचा नुसता दिवस आणि 24 तासाची नुसतीच रात्र. आणि हे सगळं जे काही घडतं, ते जे घडण्याच्या मागचं कारण आहे ते पृथ्वीचा कललेला आस. पृथ्वीचा जो काही आस आहे तो मला वारंवार दाखवतो, हा खालचा जो काही आस आहे तो कललेला आहे. त्यामुळे काही भागामध्ये कंप्लीट 24 तासाचा दिवस, काही भागामध्ये 24 तासाची रात्र, हे कंटिन्यू आपल्याला पाहायला भेटत असते. लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे हे काय आहे, या ठिकाणी मग 23.30 उत्तर कर्कवृत्त, 23.30 दक्षिण मकरवृत्त, या भागावर जो सूर्याची प्रखरता जास्त आहे. तर या ठिकाणी 66.30 दक्षिण अंटार्क्टिक वृत्त, 66.30 उत्तर आर्क्टिक वृत्त, या ठिकाणी जे काही आहे तर प्रकाश जो काय फार तिरकस प्रकाशाची किरण पडत असल्या कारणाने त्या ठिकाणी जवळपास 24 तासाचा दिवस, 24 तासाची रात्र असते. आणि या प्रत्येक भागामध्ये सजीव सृष्टी ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. जसं की 1000, जसं की आफ्रिकेमध्ये गेलो तर त्या ठिकाणी गेले तर तिकडचे लोक निग्रो टाईपचे, काळ्या टाईपचे लोक पाहायला भेटतात. तिकडचे प्राणी वेगळ्या टाईपचे बघायला भेटतात. आपण आपल्याच भारतामध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी गेले, त्या ठिकाणची मेंढी बघा, त्या ठिकाणचे प्राणी बघा, त्याच्या अंगाला खूप केस आहे, खूप केस आहे. कारण तिकडेचा जो काही भाग आहे, तिकडच्या भागामध्ये जास्तीत जास्त जे आहे थंडीचा भाग आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव होण्यासाठी ते लोकरी सारखे म्हणजे जास्त केसाळ प्राणी तिकडे बघायला भेटतात. आपल्याकडे तसं आहे का? नाही. आपण घाट माथ्यावरती, आपण महाराष्ट्र, आपल्याकडे उन्हाळा आहे, हिवाळा आहे आणि पावसाळा आहे. एक लक्षात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा जो काही पाठ आहे, रेखावृत्त, अक्षवृत्त, विषुवृत्त, मकरवृत्त, वृत्तजाळी, हे जे काही आहे आपल्याला आपली भूतलावर कोणता देश, कोणतं राज्य, कोणतं ठिकाण कुठं हे जाणून घेण्यासाठी हे समजून घेणं एकदम गरजेचं आहे. मला असं वाटतंय आज हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात समजलं असेल. तुम्ही घरी गेल्यानंतर त्याला नकाशा समोर ठेवून वाचा आणि समजून घ्या. त्याच्या धड्याची खालची प्रश्न उत्तर लिहून काढा.
ठेवायचं मग. ओके.